पूल नाही म्हणून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता ठरतोय निष्प्रभ। कारेगाव पारोधी रस्त्यावरून शेतकरी आणि ग्रामस्थांचा संताप। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही ग्रामीण भागातील दळणवळण मजबूत करण्यासाठी राबवण्यात येणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे। मात्र मानोरा तालुक्यातील कारेगाव ते पारोधी या 4 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या बाबतीत शासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। लाखो रुपये खर्च करून डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे। मात्र याच रस्त्यावर असलेल्या नाल्यावर अद्याप पूल न बांधल्याने हा रस्ता केवळ कागदावरच पूर्ण झाल्याचे वास्तव समोर आले आहे। पावसाळ्यात नाला भरला की कारेगाव पारोधी दरम्यानचा संपर्क पूर्णपणे तुटतो। परिणामी शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। स्थानिक उपसरपंचांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। रस्ता असूनही पूल नसेल तर त्या रस्त्याचा उपयोग काय? शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे। बाजारपेठेचा संपर्क तुटतो आणि गावाचा विकास खुंटतो असे त्यांनी सांगितले। या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पावसाळ्यात नाला ओलांडणे धोकादायक ठरते। अनेक वेळा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। रस्ता असूनही जुने, कच्चे आणि असुरक्षित मार्ग वापरण्याची वेळ येते। ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे ग्रामस्थ सांगतात। इतकेच नव्हे तर या गावात सिंचन व्यवस्था, पाण्याची टाकी, जोड रस्ते अशा अनेक मूलभूत सुविधा अजूनही अपूर्ण आहेत। वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। आता ग्रामस्थांनी एकत्र येत कारेगाव पारोधी रस्त्यावरील नाल्यावर तातडीने पूल बांधण्याची मागणी केली आहे। तसेच जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालय या प्रकरणात लक्ष घालून तात्काळ कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी होत आहे। शंभरकर पारोधी अजूनही आमचा रोड बनलेला नाही आहे। रोड बनलेले 4 वर्ष झाले, पण अगोदरपासून इथून आम्हाला कारेगावपर्यंत जाता येई नाही। शेतकरी मग कसे जातात त्या पाण्यातून? आता कसं तरी जास्त लागेल, आम्ही जातो पोहून असं तसं, कपडे भिजवून कपडे काढून। जे पूर राहत असते पूर राहतेस। पारोदीला मग जाण्यासाठी हाच मार्ग आहे का? पारोदीला आले ह्याच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही आहे। कारेगाव ते पारोदी, पारोदी ते कारेगाव। त्या संबंधित कुठे ग्रामपंचायतला वगैरे तक्रार वगैरे नाही केली का तुम्ही सरपंचांकडे वगैरे? केली, पण आता कोणीच काही करून राहिलं नाही। आता का आमचे कागद जाग्यावरच राहिले। जागेवर रोड बनून दिसतंय पण? हो, रोड बनला 4 वर्ष झाली, आता बनत आहे रोड। 4 वर्ष झालं। हां, पण अजूनपर्यंत कोणी दखल घेतली नाही? कोण दखल घेतली नाही। माझं नाव दिवाकर नन्नावरे, कारेगाव। ह्या पूल जवळपास 3 ते 4 वर्ष झाले बनलेला नाही आहे। हा रोड झाला? हा रोड झालेला आहे, फक्त पूल बांधायचा आहे। नाही म्हणजे या 50 वर्षात हा पूल कधीच झाला नाही? नाही नाही नाही। नवीन पूल तयार करण्यासाठी जसं ग्रामपंचायत यंत्रणा आहे, जिल्हा परिषद आहे किंवा तत्सम सडक योजनेच्या मार्फत हा जो पूल आहे, असं कोणीही आलेलं नाही? नाही नाही। होणार आहे की नाही हा पूल, की याच पद्धतीने लोकांना जाणं येणं करावं लागतं? आता सध्या बनतपर्यंत ह्याच पद्धतीने जावं लागेल। जावं मी नागोजी दामोदर कामटकर, मुक्काम मानोरा शिंगरू, उपसरपंच गट ग्रामपंचायत मानोरा। कारेगाव पारोदी रस्त्याचे कार्यक्रम रोडचे काम मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून पूर्णतः झाल्यातच आहे, पण काही अडचणी असल्यामुळे तिथं कमीपणा दिसत आहे। त्या रस्त्यावरील जो महत्त्वाचा जो नाला आहे त्या नाल्यावर अजूनपर्यंत पुलाचे काम झालेले नाही आहे। तसेच कॉन्ट्रॅक्टरच्या जे सुपरवायझरला विचारलं असता 2-4दा मी विचारले का या पुलाचे बांधकाम का नाही व्हावं, तर त्यांनी सांगितले की या इस्टिमेटमध्ये त्या पुलाचे काम नाही आहे। तर मी पुढील चौकशी केली असता त्यांनीसुद्धा तसंच सांगितलं, पण त्या पुलामुळे त्या रस्त्याचे काम जरी पूर्ण झाले असेल, पण पुलामुळे त्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे। कारण की शेतकऱ्यासाठी किंवा इतर येण्या जाण्यासाठी लोकांना नाहक त्रास भोगावा लागत आहे। करिता शासनाला विनंती आहे की त्या पुलाचं काम करून देण्यात यावं आणि त्या रस्त्याला दळणवळणाचं महत्त्व द्यावं अशी मी शासनाला विनंती करतो। तसेच मानोरा या गावात घट ग्रामपंचायत कारेगाव मानोरा ग्रामपंचायत अंतर्गत कारेगाव असून या 2 गावांमध्ये बऱ्याचशा समस्या असलेल्या आहे।
रोड नाल्यांचे किंवा पांधन रस्त्यांचे. आणि तत्पूर्वी 23-24च्या दरम्यान लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून पाटीबंधारा म्हणून एक आलेला होता. त्याचे काम कॉन्ट्रॅक्टर शेख यांनी घेतले आणि त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्टर बाळू चिंचोलकर यांच्याकडे काम दिलेले होते. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बंधारा तयारी करण्याची तयारी होती त्या ठिकाणी त्यांनी खोदकाम करून मोठा मातीचा ढिगारा तयार करून ठेवला. पण त्यांनी ते काम अपूर्ण ठेवलं. अपूर्ण म्हणण्यापेक्षा कामच सुरुवात केली नाही. त्या माठेलची अस्ताव्यस्त करून बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्या नाल्याचा जे प्रवाह आहे, पाण्याचा प्रवाह आहे, त्या पाण्याच्या प्रवाहामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आणि त्या कामाचे अधिकारी तांबेसाहेब म्हणून होते. त्या तांबेसाहेबांनी त्यांच्याकडे अलगर्जीपणा करून त्या कामाची जे होणारं काम ते रद्द झालं. आणि कॉन्ट्रॅक्टरने सांगितले की नाही बुवा त्याचा वर्क ऑर्डर झालेला नाही किंवा निधी उपलब्ध झालेला नाही. आमचं म्हणणं एकच आहे की जेव्हा त्या कामाचं वर्क ऑर्डर झाला नाही किंवा निधी झाला नाही तर कामाला सुरुवात कशी झाली याच्यावर त्यांना तांबेसाहेबांना विचारण्यात आलं. पण तांबेसाहेबांनी सुद्धा त्याचं उत्तर दिलं नाही. त्याच्यात शेख पटवारी म्हणून त्यांचं शेत आहे, भास्करजी नागोशे यांचं शेत आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचं तिथं नुकसान झालं. 2023-24 आज 26 लागलं पण काम पूर्ण झालं नाही. करता शासनाने याची दखल घ्यावं आणि त्या कामाला आणखी गती द्यावं एवढी मी विनंती करतो. या ठिकाणी कारेगाव आणि पारोदी या गावाच्या मधात आपण आहोत. या ठिकाणी जो नाला आहे हा नाला आपण पाहू शकता की पाठीमागे बऱ्याच कालावधीपासून म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या ठिकाणी हा नाला आहे. नाल्याच्या दोन्ही साईडनी रोड झालेला दिसतोय. हा रोड गेल्या 4 वर्षापासून झालेला आहे असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु अजूनही या ठिकाणचा जो पूल आहे मधातला म्हणजे हा जो नाला आहे हा इरई नदीला मिळत आहे आणि त्यामुळे या गावाचा संपर्क नेहमी तुटत असतो. मात्र अजूनपर्यंतही कोणताही पूल किंवा कोणतीही सेवा या ठिकाणी प्रशासनाची दिसत नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाने लक्ष द्यावं किंवा या ठिकाणचा जो पूल आहे का बरं आतापर्यंत झालेला नाही याची सुद्धा कारण मीमांसा इथं झाली पाहिजे. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की हा जो पूल आहे हा जर झाला तर आम्हाला कारेगाव आणि पारोदी या गावाला जाण्यासाठी सोयीस्कर होईल आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा चांगला सोयीस्कर होईल. मी चेतन लुतोडे, लाईव्ह चंद्रपूर.